गायक प्रथमेश लगाटे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो। सारेगमप लिटिल चॅम्प्स या लोकप्रिय रियालिटी शोमुळे प्रथमेशला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली। याशिवाय प्रथमेश त्याच्या व मुग्धाच्या लग्न सोहळ्यामुळे विशेष चर्चेत आला। सोशल मीडियावर बऱ्यापैकी चर्चेत असणाऱ्या या जोडीचं नेहमीच कौतुक होताना दिसतं। अशातच प्रथमेशने पुन्हा सुरू केलेल्या व्यवसायाची माहिती त्याने सोशल मीडिया पोस्ट वरून दिली आहे। प्रथमेश हा मूळचा कोकणचा असल्याने त्याने यंदाच्या आंब्यांच्या सीझन मध्ये आंब्यांचा व्यवसाय सुरू केला असल्याचं समजत आहे। यापूर्वीही प्रथमेशने हा व्यवसाय सुरू केला होता। प्रत्येक सीझनला तो या व्यवसायाबद्दलची माहिती शेअर करत अपडेट देत असतो। प्रथमेशने ही पोस्ट शेअर करताच अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत मराठी माणूस व्यवसायात उतरल्यामुळे त्याचं कौतुक केलं असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र प्रथमेशच्या पोस्टवर एका नेटकऱ्याने केलेल्या कमेंटने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे। दरम्यान प्रथमेशच्या पोस्टवर नकारात्मक कमेंट करणाऱ्या या नेटकऱ्याला त्याने चांगलंच सुनावलं आहे। या नेटकऱ्याने शेतकऱ्यांकडून घेऊ, तुमच्याकडून कधीच नाही अशी कमेंट केली आहे। यावर उत्तर देत कुठूनही घ्यावं पण आंबा खा आणि थंड व्हा असं प्रथमेश म्हणाला। मात्र नेटकरी यावर शांत न राहता परत उत्तर करत म्हणाला, कुठूनही नाही, शेतकऱ्यांकडून, त्यामुळे तुमच्याकडून नाही असं म्हणाला। हे वाचून प्रथमेशने सणसणीत उत्तर दिलेलं पाहायला मिळतंय। कुठूनही म्हणजे कोणत्याही शेतकऱ्याकडून। माझी भाषा तुम्हाला समजायला खूपच अवघड जाते आहे असं दिसतंय। तुमचं नाव तर विवेक दिसतंय पण प्रत्यक्षात सतसत विवेक मात्र आजारी आहे। त्यात स्वतःची खरी ओळख लपवावी लागते। इन्स्टावर फॉलोअर्सही शून्य, त्यामुळे नकाच घेऊ तुम्ही आमच्याकडून आंबे, कारण स्वतःची ओळख लपवणाऱ्यांनी एखाद्या बरी ओळख असणाऱ्याकडून आंबे घेणं शोभत नाही अण्णा असं म्हणत चांगलंच सुनावलं आहे। प्रथमेशने दिलेल्या उत्तराला या नेटकऱ्याने पुन्हा प्रत्युत्तर देत असं म्हटलं की, तुम्हाला आंबे विकायची पाळी आली यावरून कळतंय तुमची किती ओळख आहे। माझे इन्कम ऐकून रात्री झोप येणार नाही तुम्हाला। आणि हो, आंबे शेतकऱ्यांकडूनच घेणार, मधले चिल्लर मार्जिन मारणाऱ्याकडून नाही असं म्हणत टोकलं। यावर पुन्हा प्रथमेशने उत्तर देत स्वतःहूनच स्वतःला ग्रेट म्हणण्यापेक्षा आंबे विकलेले बरे, एवढं इन्कम असूनही फॉलोअर शून्यच असं म्हटलं आहे। मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।